श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. चैत्र पौर्णिमेचे महत्त्व काय आहे, त्याचबरोबर या दिवशी काय करावं, काय करू नये याची संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. 12 एप्रिल 2025 वार शनिवार या दिवशी आहे यंदा चैत्र पौर्णिमा. तर या चैत्र पौर्णिमेचं नक्की महत्त्व काय आहे, त्याचबरोबर या दिवशी पौर्णिमा म्हटलं तर आपण उपाय करत असतो. तर बघा, या दिवशी काय करावं, काय करू नये हेच या व्हिडिओत बघा जाणून घेणार आहोत. पौर्णिमा हा हिंदू धर्मातील एक अतिशय शुभ दिवस मानला जातो. या दिवशी लोक दिवसभर उपवास पाळतात आणि चंद्र पाहिल्यानंतर हा उपवास सोडतात. याशिवाय भगवान विष्णूंची अगदी श्रद्धेने विश्वासाने त्यांची बघा प्रार्थना करतात, पूजा करतात. त्याचबरोबर भगवान विष्णूंची सत्यनारायण पूजा देखील पौर्णिमेच्या दिवशी अनेक जण करत असतात. तर हा पौर्णिमा म्हटलं तर हा हिंदू धर्मातील एक शुभ दिवस आहे. त्याचबरोबर बघा, हिंदू धर्मात पौर्णिमा हा प्रत्येक महिन्याचा शेवटचा दिवस असतो. महिन्याच्या नावावरूनच पौर्णिमा हे नाव पडलं आहे. चैत्र महिन्यात येणारी पौर्णिमा ही चैत्र पौर्णिमा म्हणून ओळखली जाते आणि हिंदू धर्मात या चैत्र पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. या दिवशी पवित्र नदीत स्नान केलं, त्याचबरोबर दान केलं जातं. असं केल्यानं मनुष्याच्या सर्व दुःखांपासून मुक्ती मिळते असं म्हटलं जातं. चैत्र महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला चैती पुनव असंही म्हटलं जातं. या दिवशी भगवान श्रीहरींची उपवास करण्याचा नियम आहे. रात्री चंद्रदर्शन आणि चंद्राला अर्घ्य झाल्यावरच हे उपवास सोडला जातो. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी नदी, तीर्थक्षेत्र, तलाव आणि पाण्याच्या टाकीत स्नान केल्यानं पुण्य प्राप्त होतं असं म्हटलं जातं. बघा, ते आज सर्वांनाच शक्य नाही, तर किमान आंघोळीच्या पाण्यात गंगाजल टाकून किंवा चिमूटभर हळद टाकून त्या पाण्याने आवर्जून आंघोळ करावी, जेणेकरून पुण्य प्राप्त होतं. सूर्य मीन राशीत असताना चैत्रास सुरुवात होते. प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या तारखेला पौर्णिमा येते आणि पौर्णिमेचा दिवस देवी लक्ष्मीला समर्पित आहे. या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा विधिवत केली जाते, व्रत केलं जातं. असं केल्यानं देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. तर यावेळी 12 एप्रिल 2025 वार शनिवार या दिवशी आहे चैत्र पौर्णिमा. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी काही उपाय देखील केले जातात. तर मानसिक शांततेसाठी पौर्णिमेच्या दिवशी चंद्रोदयाच्या वेळी कच्च्या दुधात थोडीशी साखर आणि तांदूळ टाकून चंद्राला अर्घ्य दिलं जातं. आर्थिक समस्यांतून सुटका मिळवण्यासाठी, काही आर्थिक संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी माता लक्ष्मीच्या काही सेवा देखील केल्या जातात. जसं की कुंकुमार्चन सेवा जी आहे ती केली जाते. कुंकुमार्चन सेवा बघा, तुमच्याकडं जर श्रीयंत्र असेल तर त्यावर कुंकुमार्चन सेवा या दिवशी आवर्जून करा. बघा, श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचं आसन आहे. ज्या घरात बघा श्रीयंत्र आहे त्या घरात माता लक्ष्मी ही स्थिर राहते. श्रीयंत्र नसेल तर बघा, तुमच्या घरातील कुलदेवीचा टाक असेल तर त्यावर तुम्ही कुंकुमार्चन करू शकता, किंवा अन्नपूर्णा देवीचा मूर्ती असेल तर त्यावर देखील करू शकता. फोटो असो, मूर्ती असो, त्यावर तुम्ही कुंकुमार्चन सेवा करू शकता. त्याचबरोबर पौर्णिमेच्या दिवशी देवीला खिरीचा नैवेद्य अर्पण करावा असं म्हटलं जातं. पूजा केल्यानंतर माता लक्ष्मीला खीर अर्पण केल्यानं ती प्रसन्न होते. त्याचबरोबर काही मंत्रांचा जप देखील करावा. श्री महालक्ष्मी अष्टकम जे आहे ते किमान 16 वेळा तरी या दिवशी नक्कीच पठण करा. तसेच तुळशीजवळ तुपाचा दिवा लावल्याने माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो.
तसेच पौर्णिमेच्या दिवशी बघा पिंपळाच्या झाडावर लक्ष्मीचा वास असतो. अशा वेळी सकाळी आंघोळ करून झाल्यानंतर त्याचबरोबर पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावं आणि देवी लक्ष्मीची पूजा करा. असं केल्यानं तुमच्या आयुष्यातील सर्व संकटं दूर होतील. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सकाळी स्नान करून झाल्यानंतर बघा तुळशीला जल अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर तुळशीसमोर तुपाचा दिवा लावून हात जोडून प्रार्थना करायची आहे, जेणेकरून माता लक्ष्मी तुमच्या घरावर, तुमच्या कुटुंबावर तिचा आशीर्वाद जो आहे तो कायम राहणार आहे. त्याचबरोबर पौर्णिमेच्या दिवशी काय करू नये, तर चैत्र पौर्णिमेच्या दिवशी कोणाचेही कधीही वाईट करू नका, कोणाशी भांडण करू नका. विशेषतः या दिवशी वादविवाद, भांडणं टाळावीत. असं म्हटलं जातं की या दिवशी शेजाऱ्यांशी किंवा कोणाशी वादविवाद, भांडणं जर केले तर ते कायम होतात. त्यामुळे बघा भविष्यात हानी देखील त्याने होऊ शकते. म्हणून पौर्णिमेच्या दिवशी कधीही भांडणं, तंटा, वादविवाद करू नये. त्याचबरोबर पौर्णिमेच्या दिवशी चुकूनही बघा अन्न व मद्यपान जे आहे ते करू नये. त्याचबरोबर मांसाहार टाळावा. त्याचबरोबर बघा हनुमान जयंती ही याच दिवशी येते. त्यामुळे या दिवशी मांसाहार केल्यास जीवनात संकट जे आहेत ते येऊ शकतात. त्यामुळे या दिवशी मांसाहार हा कटाक्षाने टाळायचा आहे. त्याचबरोबर धूम्रपान देखील करू नये. तसेच बघा कोणाशी वादविवाद जो आहे तो देखील करू नये. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.